Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the first example on the calculation of income from profession. In the previous lecture, we started with this particular topic, and in that previous lecture, we have seen that there are different professionals in our society. For example, professionals like chartered accountants, doctors, engineers, architects, teachers, advocates, etc. etc. These are the different professionals working in our society. And all these professionals possesses special qualification for doing the particular job, for running the particular profession. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं की समाजामध्ये डॉक्टरांसारखे, आर्किटेक्टसारखे, इंजिनियर्ससारखे, ॲडव्होकेटसारखे, टीचरसारखे असे वेगवेगळे प्रोफेशनल्स हे प्रोफेशन चालवत असतात. हे जे प्रोफेशनल लोक असतात या लोकांकडे त्यांच्या प्रोफेशनशी रिलेटेड एखादं स्पेशल क्वालिफिकेशन असतं आणि त्याचबरोबर त्या क्वालिफिकेशनच्या बरोबरीने एखादं जे काही इंटेलेक्च्युअल स्किल किंवा मॅन्युअल स्किल लागतं ते स्किलसुद्धा त्या व्यक्तींकडे असतं आणि म्हणूनच ते त्यांचं प्रोफेशन हे चालवत असतात. In the previous lecture, we also studied the different books of accounts maintained by these professional peoples. हे जे प्रोफेशनल लोक आहेत हे कशा पद्धतीनं बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतात आणि कशा पद्धतीनं त्यांचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करतात, त्यांचं इन्कम कॅल्क्युलेट करतात हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. In the previous lecture, we also studied the format for computing the income from profession. एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिली जाते त्या व्यक्तीचं इन्कम कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं त्याचा फॉर्मॅट देखील आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. नाव कमिंग ऑन टू दिस पर्टिक्युलर लेक्चर, हिअर वी आर गोइंग टू सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एखादा प्रोफेशनल व्यक्ती असेल, द प्रोफेशनल पर्सन मे बी अ डॉक्टर, ही मे बी अ चार्टर्ड अकाउंटंट, टीचर, आर्किटेक्ट, ॲडव्होकेट, एक्सेट्रा एक्सेट्रा. हिअर वी आर गोइंग टू सी हाऊ टू कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ सच प्रोफेशनल पीपल्स ॲज पर द इन्कम टॅक्स रूल्स. इन्कम टॅक्सचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत, तरतुदी आहेत, त्याप्रमाणे एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं उत्पन्न कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं याचं एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. रीड द एक्झाम्पल केअरफुली. The first sentence of this example is Dr. Shamrao Patil is a medical practitioner in Pune. This is the first sentence of this example. In this particular sentence, three things are important. The first thing is the name of the person is Dr. Shamrao Patil. This is the name of the person. This is first thing. Then second important thing is he is a medical practitioner. Medical practitioner means he is a doctor. Okay, and third important thing is he is working in Pune. तो व्यक्ती पुण्यामध्ये आहे, तो व्यक्तीचं नाव डॉक्टर शामराव पाटील आहे आणि तो व्यक्ती डॉक्टर आहे असं आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हा व्यक्ती डॉक्टर आहे म्हणजे या व्यक्तीचं स्वतःचं क्लिनिक असेल किंवा स्वतःचं हॉस्पिटल असेल, आपण त्याला दवाखाना असं म्हणतो. आपण ज्या वेळेला व्हेनेवर वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ एनी प्रोफेशनल पर्सन, then we have to assume certain things considering his profession. त्या व्यक्तीचं प्रोफेशन काय आहे हे याचा विचार करून आपल्याला काही गोष्टी ॲझ्युम कराव्या लागतात. हिअर इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल द पर्सन इज डॉक्टर. डॉक्टर व्यक्ती आहे म्हणजे त्याचं क्लिनिक असेल, दवाखाना असेल, हॉस्पिटल असेल, त्या दवाखान्यामध्ये पेशंट्स येत असतील, तिथं तो पेशंटला सर्व्हिस देत असेल, त्या दवाखान्यामध्ये मदत करण्यासाठी काही एम्प्लॉईज असतील, नर्स असतील, कंपाऊंडर असतील, या सर्व गोष्टी आपल्याला अझ्युम कराव्या लागतात. ओके, या अझ्युम करूनच आपण मग पुढे एक्झाम्पल हे वाचणार आहोत. ओके, सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द रिसिट अँड पेमेंट अकाउंट. आपल्याला पहिल्या वाक्यानंतर काय सांगितलं बघा, दिस इज द रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. आपल्याला 31 मार्च 2021चं रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे.
Okay, this is the debit side, that is receipt side. On receipt side, different receipts, that is different incomes are recorded. हा जो कोण व्यक्ती आहे डॉक्टर शामराव पाटील, या व्यक्तीला वर्षभरामध्ये कोणकोणत्या मार्गाने पैसे मिळाले, रिसीट म्हणजे पैसे आले, त्या व्यक्तीला कोणकोणत्या मार्गाने पैसे मिळाले ते आपल्याला रिसीट साईडला दिलं जातं. ओके, मग आपण एक एक रिसीट वाचूया. द फर्स्ट रिसीट इज टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट 1,30,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे काय? दिस इज द ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँक. In the previous lecture, we have seen that the receipt and payment account always start with the opening cash and bank balance. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की रिसीट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात जी असते ती ओपनिंग बॅलन्सनं होत असते. हा कॅश आणि बँकेचा बॅलन्स आहे. आपण 11वीपासून शिकलेलो आहोत की कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स दीज आर द असेट्स ऑफ द बिझनेस, असेट्स ऑफ द प्रोफेशन. कोणत्याही बिझनेसमन असू, कोणताही व्यक्ती असू, कोणतंही प्रोफेशन असतो, त्याच्यासाठी कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स हा असेट असतो. ओके, मग तो ओपनिंग कॅश असेल किंवा क्लोजिंग कॅश असेल, कॅश बॅलन्स हा नेहमी असेट असते आणि आपल्याला हा कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्स हा कधीही घ्यावा लागत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जो कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स, डेबिटला ओपनिंग बॅलन्स दिला जाईल आणि क्रेडिटला सर्वात शेवटी क्लोजिंग बॅलन्स दिला जाईल, याचा आपल्याला विचार करावा लागत नाही, कारण की हा कॅशचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आहे अँड कॅश इज अवर असेट. कॅश ही असेट असते आणि आपण ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला या असेट्स विचारामध्ये घ्यायच्या नसतात. Therefore, while calculating income of any professional person, we should ignore the opening cash balance on the debit side and we should ignore the closing cash balance on the credit side. कॅश बॅलन्स जो दिलेला असेल, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि शेवटी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, तो पूर्णपणे इग्नोर करायचा, दुर्लक्ष करायचा, कारण की तो कॅशचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे आणि कॅश ही आपली असेट आहे आणि आपल्याला प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करताना असेट्स विचारामध्ये घ्यायच्या नसतात, म्हणून तो इग्नोर केला जाईल. पुढच्या आता एक एक इन्कम वाचा. द सेकंड इन्कम इज पेशंट्स फी ₹4,10,000. हा व्यक्ती कोण आहे? तर हा व्यक्ती डॉक्टर आहे. या डॉक्टरला पेशंटकडून 4,10,000 फी मिळाली. मग आता डॉक्टरचं कामच आहे पेशंटला ट्रीटमेंट देणं, त्या बदल्यात त्या डॉक्टरला फी मिळते, म्हणजे पेशंटकडून फी मिळाली, हे त्या डॉक्टरचं प्रोफेशनचंच इन्कम आहे. बरोबर, आपण एक एक इन्कम वाचायचं आहे आणि त्यापैकी प्रोफेशनचं इन्कम कोणतं आणि कोणतं इन्कम प्रोफेशनचं नाही हे फक्त आपल्याला क्लासिफाय करावं लागतं. ओके, वी जस्ट हॅव टू क्लासिफाय विच इन्कम्स आर रिलेटेड टू प्रोफेशन अँड विच इन्कम्स आर नॉट रिलेटेड टू प्रोफेशन. द फर्स्ट इन्कम इट इज पेशंट्स फी, मीन्स फी रिसिव्ड फ्रॉम द पेशंट. A doctor receives fees from the patient, it is his professional income. कोणत्याही डॉक्टरला त्याच्या पेशंटकडून फी मिळते, हे त्याच्या प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम आहे, म्हणजे हे प्रोफेशनचं इन्कम आहे. त्याच्यानंतर द नेक्स्ट इन्कम इज कन्सल्टेशन फी ₹2,50,000. या डॉक्टरला कन्सल्टेशन म्हणजे सल्ला देण्याची फी मिळाली. डॉक्टर्स हे जे त्यांच्याकडे पेशंट्स येतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे काही हेल्थ रिलेटेड वेगवेगळे सल्ले हे देत असतात, कन्सल्टेशन सल्ला देत असतात. मग हा सल्ला दिल्याबद्दल ते काय फ्रीमध्ये सल्ला देत नाहीत, त्याच्या बदल्यामध्ये ते पेशंटकडून काही फी चार्ज करतात. सो धिस फी इज चार्जड बाय द डॉक्टर्स फॉर गिविंग द ॲडव्हाइस टू द पेशंट्स. सो धिस इन्कम इज अल्सो रिलेटेड टू मेडिकल प्रोफेशन, टू द डॉक्टर्स प्रोफेशन. डॉक्टरांचं हे कामच आहे पेशंटला चेक करणे, पेशंटला माहिती देणे, पेशंटला सल्ला देणे, पेशंटला मेडिसिन्स देणे. त्यामुळे सल्ला दिल्याबद्दल जी फी मिळाली ते प्रोफेशनशीच रिलेटेड इन्कम आहे. हे डॉक्टरांचं प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम आहे, कारण ते डॉक्टरांचं कामच आहे. दीज टू आर द प्रोफेशनल इन्कम्स. आता पुढचं बघा. थर्ड इन्कम इज रेंट ऑफ हाऊस ₹72,000. घराचं रेंट मिळालं. आता नावामध्ये सांगितले की धिस रेंट इज रिलेटेड टू हाऊस, सो इट इज अ हाऊसहोल्ड इन्कम.
रेंट कुठलं मिळालं आहे, तर रेंट घराचं मिळालेलं आहे, त्यामुळे हे घरगुती इन्कम झालं. हे प्रोफेशनचं, दवाखान्याचं म्हणजेच हॉस्पिटलचं इन्कम नाही. हे घरगुती इन्कम आहे, कारण हे घराचं रेंट आहे. दिस इज नॉट अ प्रोफेशनल इन्कम. हे प्रोफेशनचं इन्कम नाही, म्हणून मी याला इथं फुली करून ठेवतो. हे प्रोफेशनचं इन्कम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्कम इज इंटरेस्ट फ्रॉम बँक. बँकेकडून व्याज मिळालं, अमाऊंट 90,000. आता बँकेकडून व्याज मिळाले 90,000. आपण एवढाच विचार करायचा, जे 90,000 रुपये मिळाले ते व्याजाचे मिळाले आहेत, बँकेकडून व्याज मिळाले. मग जे 90,000 रुपये मिळाले ते डॉक्टरांनी दवाखाना चालवून कमवलेले आहेत का, तर नाही. हे कशाची इन्कम आहे, तर बँकेमध्ये पैसे गुंतवले असतील त्याच्यावरचं व्याज आहे. म्हणजे हे इन्व्हेस्टमेंटवरचं इन्कम आहे. हे काय दवाखाना चालवून मिळवलेलं इन्कम नाही. सो दिस इज नॉट रिलेटेड टू प्रोफेशन. हे प्रोफेशनशी रिलेटेड नाही, दवाखान्याशी रिलेटेड इन्कम नाही. ओके, दवाखाना चालून मिळालेलं इन्कम नाही, त्यामुळे हे प्रोफेशनचं इन्कम नाही. पुढे नेक्स्ट इन्कम इज लॉटरी प्राईज ₹2 लाख. या डॉक्टरला 2 लाख रुपयाची लॉटरी लागली. आपण एवढाच विचार करायचा, जे 2 लाख रुपये मिळाले ते दवाखाना चालून मिळालेले आहेत का. ओके, डॉक्टरी पेशामध्ये दवाखाना चालवून काय लॉटरी लागत नाही. हे काय दवाखाना चालवल्याचं इन्कम नाही, डॉक्टरी पेशाचं इन्कम नाही. हे लॉटरी लागली हे त्या व्यक्तीचं नशीब आहे, हे त्या व्यक्तीचं, त्या डॉक्टरचं पर्सनल इन्कम आहे. हे जे 2 लाख रुपये मिळाले हे काय दवाखाना चालवून पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे हे सुद्धा प्रोफेशनचं इन्कम नाही. लॉटरी प्राईज एखाद्याला लागली तर ती त्याचं वैयक्तिक पर्सनल इन्कम आहे, त्याचं नशीब, म्हणून त्याला लॉटरी प्राईज मिळालं. हे काय दवाखाना चालवून मिळालेलं इन्कम नाही. सो दिस इज नॉट अ प्रोफेशनल इन्कम. हे प्रोफेशनचं इन्कम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट इन्कम इज ॲग्रिकल्चरल इन्कम ₹30,000. शेती करून उत्पन्न मिळालेलं आहे. मग आता नावामध्ये सांगितलं आहे की हे शेतीचं उत्पन्न आहे. हे दवाखाना चालवून मिळवलेलं उत्पन्न आहे का, तर नाही. दिस इज नॉट ॲन इन्कम रिलेटेड टू प्रोफेशन. दिस इन्कम इज नॉट अर्न्ड बाय रनिंग द मेडिकल प्रोफेशन. दवाखाना चालवून मिळवलेलं हे इन्कम नाही, तर हे शेतीचं उत्पन्न आहे, ते शेतीचं उत्पन्न म्हणून ट्रीट होईल. हे काय प्रोफेशनचं, डॉक्टरी पेशाचं उत्पन्न नाही. दवाखाना चालवून शेतीचं उत्पन्न मिळत नाही. दवाखाना वेगळा, शेती वेगळी, ते शेतीचं उत्पन्न आहे, हे प्रोफेशनचं इन्कम नाही. ओके, आपण डेबिट साईडला जे काय 5, 6, 7 इन्कम्स दिलेले होते, आउट ऑफ दीज इन्कम्स आपण एक एक इन्कम वाचलं. ते इन्कम डॉक्टरी पेशाशी रिलेटेड आहे का डॉक्टरी पेशाशी रिलेटेड नाही, आपण फक्त एवढंच क्लासिफाय केलं. आणि आपल्याला काय लक्षात आलं की आउट ऑफ गिवन 6-7 इन्कम्स देर आर ओनली 2 इन्कम्स. फर्स्ट वन इज पेशंट फी अँड सेकंड वन इज कन्सल्टेशन फी. ओनली दीज 2 इन्कम्स आर रिलेटेड टू प्रोफेशन. फक्त एवढे 2च इन्कम्स आहेत की जे प्रोफेशनशी रिलेटेड आहेत, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड आहेत. आणि एवढेच फक्त प्रोफेशनचे आहेत, बाकीचे इन्कम हे प्रोफेशनचे नाहीत. मग आता आपलं काम काय असतं, तर हे जे काही वेगवेगळे इन्कम्स दिलेले होते, आपण एक एक इन्कम वाचलं, त्यापैकी प्रोफेशनचं कोणतं आणि प्रोफेशनचं कोणतं नाही हे आपण क्लासिफाय केलं. आणि आता जेव्हा आपण आपल्याला पुढे जे सांगितले, आपण आता एवढंच पार्ट वाचलेलं आहे, पुढे अजून पेमेंट साईड वाचायची, पण शेवटी काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम प्रोफेशन फॉर असेसमेंट इयर 2021-22. आपल्याला जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे त्याची फक्त आता आपण रिसीट बाजू वाचली, फक्त 50% एक्झाम्पल वाचलेलं आहे. ओके, तर त्यामधून आपण जे हाफ एक्झाम्पल सॉल्वसुद्धा करू शकतो. आपल्याला या प्रोफेशनलचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इन्कम कसं कॅल्क्युलेट करायचं, पहिल्यांदा व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर शामराव पाटील. सो फर्स्ट वी शुड मेन्शन द नेम ऑफ द पर्सन, दॅट इज डॉक्टर शामराव पाटील. ओके, ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन विच इन्कम वी आर कॅल्क्युलेटिंग. आपल्याला इन्कम फ्रॉम प्रोफेशन सांगितले, सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आणि कोणत्या वर्षासाठी हे इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे, तर असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन ऑन द थर्ड लाईन, दॅट इज फॉर असेसमेंट इयर 21-22. ओके, these are the 3 points which we have to mention before starting to calculate the income from profession. कोणत्याही प्रोफेशनल व्यक्ती असू, त्या व्यक्तीचं प्रोफेशनचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला या 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. फर्स्ट वी शुड मेन्शन द नेम ऑफ द पर्सन हुज इन्कम वी आर कॅल्क्युलेटिंग. ज्या व्यक्तीचं आपण उत्पन्न कॅल्क्युलेट करतोय त्या व्यक्तीचं नाव पहिल्यांदा लिहायचं.
Then on the second line we should mention which income we are calculating. आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतोय, आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करतोय हे सेकंड लाईनला मेन्शन करायचं. अँड ऑन द थर्ड लाईन वी शुड मेन्शन फॉर विच असेसमेंट इयर वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम. आपण कोणत्या असेसमेंट इयरसाठी इन्कम कॅल्क्युलेट करतोय, तर असेसमेंट इयर आहे 2021-22. ओके, दीज 3 पॉईंट्स शुड बी मेन्शन्ड बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम प्रोफेशन. ओके, नाव आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स, हे 3 पॉईंट्स मेन्शन केल्यानंतर वी हॅव टू प्रिपेअर अ फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर आपल्याला एक फॉर्मॅट ड्रॉ करावा लागतो. त्या फॉर्मॅटमध्ये देअर आर 2 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. Okay, and we have to draw this format for half page or 3/4 page of the notebook. नोटबुकच्या निम्म पेज किंवा 3/4 पेजमध्ये आपण ह्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करू शकतो. जस्ट वी हॅव टू प्रिपेअर द 2 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज टायटल्ड ॲज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. ओके, नाव आफ्टर preparing this particular format, now we can start to calculate the income from profession. आपण हा फॉर्मॅट ड्रॉ केला की आपण त्या प्रोफेशनलचं इन्कम कॅल्क्युलेट करू शकतो. आणि इन्कम कॅल्क्युलेट करण्याचे एकूण 2 स्टेप्स आहेत. द फर्स्ट स्टेप इज ए प्रोफेशनल इन्कम्स. वी शुड गिव्ह हेडिंग ॲज ए प्रोफेशनल इन्कम्स. आपण त्याला ए नाव द्यायचं आहे आणि हेडिंग काय आपलं प्रोफेशनल इन्कम्स, म्हणजे प्रोफेशनचे जेवढे इन्कम्स आहेत, प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम्स, ते फक्त आपल्याला आता तिथं लिहायचे आहेत, प्रोफेशनचे इन्कम्स. ओके, मग आपण आत्ताच रिसिट अँड पेमेंट अकाउंट वाचलेलं आहे. हे रिसिट अँड पेमेंट अकाउंट वाचून आपल्याला काय लक्षात आलं की जे इन्कम्स वेगवेगळे दिलेले होते, रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला जे वेगवेगळे इन्कम्स दिलेले होते त्याच्यापैकी फक्त कोणते बघा, आपण मगाशी फाइंड आउट केलेले पेशंट फी आणि कन्सल्टेशन फी, हे 2च इन्कम फक्त प्रोफेशनचे आहेत. बाकीचे सर्व इन्कम, घराचं रेंट मिळालं हे घरगुती इन्कम आहे, बँकेकडून व्याज मिळालं हे इन्व्हेस्टमेंटचं इन्कम आहे, दवाखान्याचं इन्कम नाही, लॉटरी प्राइज मिळालं हे पर्सनल इन्कम आहे, शेतीचं उत्पन्न मिळालं हे शेतीचं इन्कम आहे. आउट ऑफ द गिवन इन्कम्स there are only 2 incomes. First income is patient fee rupees 4,10,000 and second income is consultation fee rupees 2,50,000. Only these 2 are the professional incomes. Only these 2 are related to profession. हे 2च इन्कम फक्त प्रोफेशनचे आहेत. एक आहे पेशंट फी आणि दुसरा कन्सल्टेशन फी. तेच इथं फक्त लिहायचे. आपलं हेडिंगच आहे प्रोफेशनल इन्कम्स. जे प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम्स आहेत तेवढेच फक्त इथं घ्यायचे. मग कुठले इन्कम पुन्हा बघा, पेशंट फी 4,10,000 बघा लिहिलं, पेशंट फी अमाऊंट कॉलममध्ये 4,10,000. दिस इज फर्स्ट इन्कम. अँड सेकंड इन्कम इज कन्सल्टेशन फी 2,50,000 बघा, कन्सल्टेशन फी अमाऊंट 2,50,000. दीज आर द ओनली 2 इन्कम्स. हे 2च इन्कम्स आहेत. दोन्हीची नावं लिहिली, अमाऊंट लिहिली आणि ह्या दोन्हींची बेरीज केली. बेरीज आली 6,60,000 रुपये. ओके, आणि त्या बेरजेला नाव द्यायचं टोटल इंटू ब्रॅकेट ए. त्याला ए का म्हणलं, कारण आपण प्रोफेशनल इन्कमला ए म्हटलेलं आहे. हा जो कोण व्यक्ती आहे डॉक्टर शामराव पाटील, हे डॉक्टर आहेत, त्यांना वेगवेगळ्या मार्गाने इन्कम्स मिळालेले होते. त्यापैकी फक्त हे 2च इन्कम्स, एक म्हणजे पेशंट फी आणि दुसरं म्हणजे कन्सल्टेशन फी, हे 2च प्रोफेशनचे आहेत. असं 2च म्हणजे 6,60,000 रुपये हे त्यांना प्रोफेशन चालवून मिळालेलं इन्कम आहे. ओके, प्रोफेशन ते डॉक्टर आहेत, डॉक्टरी पेशा चालवून त्यांना फक्त एवढे 6,60,000 रुपये हे इन्कम मिळालेले आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप इन कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम प्रोफेशन. कोणत्याही प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करण्याची ही पहिली स्टेप असते. ते म्हणजे प्रोफेशनल जे इन्कम्स आहेत, प्रोफेशनशी रिलेटेड जे इन्कम्स आहेत तेवढेच फक्त इथं मेन्शन करायचे आणि त्याची बेरीज करायची. एकूण प्रोफेशनचं इन्कम किती आलं तर 6,60,000. दिस इज द फर्स्ट स्टेप. आता पहिल्या स्टेपमध्ये आपण प्रोफेशनचे इन्कम्स घेतले. आता दुसऱ्या स्टेपमध्ये घ्यायचं प्रोफेशनचे खर्च. म्हणून एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं बी प्रोफेशनल एक्सपेन्सेस. मगाशी प्रोफेशनची इन्कम झाले त्याला ए म्हटलं, आता घ्यायचे प्रोफेशनचे खर्च आणि त्याला नाव द्यायचं बी. ओके, आता आपण एक एक खर्च वाचूया आणि इथं कोणते खर्च घ्यायचेत फक्त. हिअर वी हॅव टू टेक ओनली दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू प्रोफेशन. हा व्यक्ती डॉक्टर आहे,
डॉक्टरी पेशाशी रिलेटेड जेवढे खर्च आहेत तेवढेच खर्च फक्त इथं एकाखाली एक मेन्शन करायचे. फक्त डॉक्टरी पेशाशी रिलेटेड, दवाखान्याशी रिलेटेड खर्च. मग वाचा एक एक खर्च बघा. पहिलं पेमेंट आहे, पेमेंट साईडला पेमेंट केलं म्हणजे तो खर्च पेड केला. कोणकोणते पेमेंट आहे? पहिले पेमेंट केलं परचेस ऑफ मेडिसिन्स ₹1,20,000. मेडिसिन्स खरेदी केल्या. आपण कोणताही खर्च, कोणताही इन्कम वाचताना हाच विचार करायचा की हा व्यक्ती कोण आहे. हा व्यक्ती डॉक्टर आहे म्हणजे या डॉक्टरचं स्वतःचं क्लिनिक असेल, दवाखाना असेल, तिथं पेशंट येतात. मग पेशंटला देण्यासाठी मेडिसिन्स त्यांना पेशंटला द्याव्या लागतात. त्या मेडिसिन्स अगोदर खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे मेडिसिन्स खरेदी केल्या तर हे प्रोफेशनचंच इन्कम आहे. किती रुपये? 1,20,000. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये परचेस ऑफ मेडिसिन्स अमाऊंट किती? 1,20,000. हे प्रोफेशनशी रिलेटेड हा खर्च आहे. दवाखान्याशी रिलेटेड, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड खर्च आहे म्हणून तो प्रोफेशनल एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे सॅलरी ऑफ कंपाऊंडर ₹2,40,000. कंपाऊंडर मीन्स एम्प्लॉई वर्किंग इन द हॉस्पिटल, वर्किंग इन द क्लिनिक. दवाखान्यामध्ये डॉक्टरांच्या मदतीसाठी जो एक एम्प्लॉई असतो त्याला कंपाऊंडर असं म्हटलं जातं. त्या व्यक्तीला पगार दिला. ओके, मग आता हा खर्च दवाखान्याशी रिलेटेडच आहे कारण तो कंपाऊंडर, तो एम्प्लॉई दवाखान्यात काम करतोय. त्यामुळे तो खर्च, त्याच्या पगाराचा खर्च हा दवाखान्याचाच खर्च आहे, प्रोफेशनचाच खर्च आहे. त्यामुळे हा झाला प्रोफेशनल एक्सपेन्सेस. किती? 2,40,000. बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी ऑफ कंपाऊंडर अमाऊंट 2,40,000. कंपाऊंडर इज अन एम्प्लॉई वर्किंग इन द हॉस्पिटल, वर्किंग इन द क्लिनिक, and therefore the salary paid to him is a professional expenses. त्यामुळे हा प्रोफेशनचा खर्च आहे. पुढचा खर्च आहे मेडिकल काउन्सिल फी 4,000. मेडिकल काउन्सिल, आता नावामध्ये सांगितले की ही फी कुणाला पेड केली तर मेडिकल काउन्सिल. ओके, मेडिकल काउन्सिल म्हणजे काय? मेडिकल काउन्सिल इज अन असोसिएशन ऑफ द मेडिकल प्रॅक्टिशनर्स. जे मेडिकल प्रॅक्टिशनर्स असतात, जे डॉक्टर्स असतात, त्यांची ही संघटना आहे. त्याला मेडिकल काउन्सिल असं म्हटलं जातं. ओके, हे जे प्रोफेशनल लोक असतात, मग ते डॉक्टर्स असतील, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, टीचर्स असतील, इंजिनियर्स असतील, ॲडव्होकेट्स असतील, यांच्या प्रत्येक प्रोफेशनच्या काही संघटना असतात. आणि ह्या ज्या काही संघटना असतात या डॉक्टरांच्या, या प्रोफेशनल लोकांच्या वेलफेअरसाठी, कल्याणासाठी काम करत असतात. दीज डिफरंट असोसिएशन्स ऑफ डिफरंट प्रोफेशनल्स. ओके, एव्हरी प्रोफेशन हॅज देअर असोसिएशन. प्रत्येक प्रोफेशनच्या काही संघटना आहेत आणि ह्या ज्या काही संघटना असतात, दीज असोसिएशन्स वर्क्स फॉर द वेलफेअर ऑफ देअर प्रोफेशनल्स. त्यांचे जे कोण सदस्य आहेत, सभासद आहेत, त्यांच्या कल्याणासाठी ह्या संघटना काम करत असतात. आणि ह्या ज्या संघटना आहेत ह्या प्रोफेशनशी रिलेटेड आहेत, त्यांच्या पेशाशी रिलेटेड संघटना असतात. ओके, त्यामुळे त्यांना जी फी पेड केलेली आहे ती संघटना प्रोफेशनशी रिलेटेड आहे. त्यामुळे त्यांना पेड केलेली फी हा प्रोफेशनचाच खर्च मानला जातो. दिस इज फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. या टॉपिकमध्ये प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण 1-2 गोष्टी नवीन शिकणार आहोत. पहिली गोष्ट ही की हे जे प्रोफेशनल लोक असतात, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट, ॲडव्होकेट्स वगैरे वगैरे, या प्रत्येकांच्या संघटना असतात आणि या संघटना, या असोसिएशन ह्या प्रोफेशनशी रिलेटेड असतात. ओके, प्रोफेशनशी रिलेटेड ह्या संघटना काम करतात. त्यामुळे त्यांना पेड केलेली फी, वार्षिक फी हा प्रोफेशनचाच खर्च मानला जातो. प्रत्येक सभासदाला त्या संघटनेचं मेंबर व्हावं लागतं स्वतःच्या फायद्यासाठी आणि त्यामुळे त्यांना जी फी पेड केलेली आहे, त्या संघटनेला जी फी पेड केलेली आहे तो प्रोफेशनचाच खर्च मानला जातो कारण त्या संघटना प्रोफेशनशीच रिलेटेड आहेत. त्यामुळे हा प्रोफेशनचा खर्च किती रुपये? मेडिकल काउन्सिलला फी पेड केली 4,000 रुपये. हा प्रोफेशनचा खर्च बघा. प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये मेडिकल काउन्सिल फी रुपीज किती? 4,000. हा प्रोफेशनशी रिलेटेड खर्च आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च इन्कम टॅक्स 4,000. ओके, इन्कम टॅक्स पेड केला 4,000. आपण प्रिव्हियस टॉपिकमध्ये, इन द प्रिव्हियस टॉपिक इन्कम फ्रॉम बिझनेस, वी स्टडीड दॅट इन्कम टॅक्स पेड, इट इज पेड ऑन द पर्सनल इन्कम ऑफ अ पर्सन. एखाद्या व्यक्तीचं जे वैयक्तिक उत्पन्न असतं, पर्सनल उत्पन्न असतं, त्याच्यावरचा हा टॅक्स आहे.
त्यामुळे तो पर्सनल खर्च असतो. हा काय दवाखाना चालवण्याचा खर्च नाही, हा प्रोफेशनचा खर्च नाही, हा पर्सनल खर्च आहे. त्यामुळे हा खर्च इथं येणार नाही, कारण इथं फक्त प्रोफेशनशी रिलेटेड, दवाखान्याशी रिलेटेड जेवढे खर्च आहे तेवढेच फक्त इथं लिहायचे असतात. हा पर्सनल खर्च आहे, त्यामुळे हा येणार नाही. त्यानंतर पुढचा खर्च आहे सॅलरी ऑफ नर्स ₹52,000. नर्स जी असते, दवाखान्यामध्ये एखादी नर्स आहे, तिला ₹52,000 पगार पेड केला. आपण एवढंच बघायचं की हा खर्च दवाखान्याशी रिलेटेड आहे का पर्सनल आहे. दवाखान्यामध्ये कंपाऊंडर लागतो, तसंच नर्ससुद्धा लागते. त्यामुळे नर्सला पगार दिला तर हा दवाखान्याचाच खर्च आहे, म्हणजेच हा प्रोफेशनचा खर्च आहे. किती रुपये? 52,000 हा प्रोफेशनचा खर्च आहे. बघा, सॅलरी ऑफ नर्स अमाऊंट किती? ₹52,000. हा प्रोफेशनचाच खर्च आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे म्युनिसिपल टॅक्स ऑफ हाऊस ₹20,000. घराचा टॅक्स पेड केला. आता नावामध्ये सांगितले की हा टॅक्स कोणता आहे? घराचा आहे. मग घराचा टॅक्स हा घरगुती खर्च झाला, हा पर्सनल खर्च झाला, हा आपल्या डॉक्टरी पेशाचा म्हणजेच दवाखान्याचा, मेडिकल प्रोफेशनचा खर्च नाही. हा घरगुती खर्च आहे, पर्सनल खर्च आहे, हा प्रोफेशनचा खर्च नाही, त्यामुळे तो येणार नाही. हा पर्सनल खर्च आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे फायर इन्शुरन्स ऑफ हाऊस. घराचा फायर इन्शुरन्स काढला, त्याचा प्रीमियम पेड केला. नावामध्ये सांगितलं की हा पण इन्शुरन्स घराचा आहे. घराचा इन्शुरन्स काढला तर तो घरगुती खर्च, हा पर्सनल खर्च आहे. हा सुद्धा आपल्या दवाखान्याचाच म्हणजे प्रोफेशनचा खर्च नाही, त्यामुळे हा येणार नाही. त्याच्यानंतर पुढचा आहे LIC प्रीमियम ₹4,000. लाईफ इन्शुरन्स. एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या लाईफचा किंवा घरातल्यांच्या लाईफचा इन्शुरन्स काढला तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण की लाईफ इन्शुरन्स काढायचा की काढायचा नाही, कोणत्या कंपनीचा इन्शुरन्स काढायचा, किती वर्षाचा इन्शुरन्स काढायचा, किती रुपयाचा इन्शुरन्स काढायचा, कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स काढायचा, हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. ओके, कारण लाईफ, प्रत्येकाचं लाईफ हे त्याचं वैयक्तिक लाईफ असतं. स्वतःचं लाईफ, घरच्यांचं लाईफ हे वैयक्तिक असतं, पर्सनल असतं. त्यामुळे तुम्ही पर्सनल लाईफचा इन्शुरन्स काढताय, त्यामुळे तो तुमचा पर्सनल खर्च असतो. सो ऑलवेज रिमेंबर दॅट LIC प्रीमियम पेड इज ऑलवेज अ पर्सनल एक्सपेंडिचर. हा बिझनेसचा खर्च नाही, हा तुमच्या डॉक्टरी पेशाचा खर्च नाही, तो तुमचा वैयक्तिक खर्च आहे. कारण तुम्ही स्वतःच्या लाईफचा किंवा घरातल्यांच्या लाईफचा इन्शुरन्स काढत आहात, त्यामुळे तो तुमचा पर्सनल खर्च आहे, हा डॉक्टरी पेशाचा खर्च नाही. आणि फक्त हा पर्सनल खर्च आहे. आपल्याला फक्त प्रोफेशनचे खर्च कोणते तेवढेच फक्त तिथं सोल्युशनमध्ये घ्यायचे आहेत. बघा, फॉर्मॅटप्रमाणे आपलं फॉर्मॅटमध्येच लिहिले प्रोफेशनचे खर्च. हेडिंग काय आपलं? तर प्रोफेशनल एक्सपेन्सेस. फक्त जे प्रोफेशनशी रिलेटेड खर्च आहेत तेवढेच फक्त इथं आपल्याला घ्यायचे असतात. त्यापैकी मेडिसिन्स खरेदी केल्या, कंपाऊंडरला पगार दिला, नर्सला पगार दिला, मेडिकल काउन्सिल, हे आपल्या आत्तापर्यंत आलेले खर्च आहेत. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे पर्सनल ड्रॉइंग ₹3,60,000. ड्रॉइंग आहे. आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की ड्रॉइंग म्हणजे पर्सनल कामासाठी बिझनेसमधले कॅश किंवा वस्तू घरी नेल्या तर त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. आणि त्यांनी नावाचं सांगितले की हे ड्रॉइंग पर्सनल आहे, म्हणजे हा झाला पर्सनल खर्च. हा पर्सनल खर्च आहे, हा दवाखान्याचा, मेडिकल प्रोफेशनचा खर्च नाही, हा प्रोफेशनचा खर्च नाही. त्यामुळे त्याला फुली मारली, हा प्रोफेशनचा खर्च नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा खर्च आहे वाईफ्स ड्रॉइंग. हा जो कोण व्यक्ती आहे डॉक्टर शामराव पाटील, याच्या वाईफने ड्रॉइंग केलं. आपण 11वीपासून शिकलो आहे की ड्रॉइंग हे नेहमी पर्सनल असतं. ओके, आणि पर्सनल असतं, हा पर्सनल खर्च आहे, हा डॉक्टरी पेशाचा खर्च नाही. आपल्याला फक्त जे वेगवेगळे खर्च दिलेले आहेत त्यापैकी डॉक्टरी पेशाशी रिलेटेड जेवढे खर्च असतील तेवढेच फक्त इथं फाइंड आउट करायचे आहेत. ओके, वाईफनं ड्रॉइंग केलं, स्वतः ड्रॉइंग केलं, ड्रॉइंग हे नेहमी पर्सनल असतं, तेव्हा तो झाला आपला पर्सनल खर्च, हा दवाखान्याचा खर्च नाही. त्याच्यानंतर लास्ट पुढचं आहे ते म्हणजे फर्निचर परचेस्ड. फर्निचर खरेदी कितीचं केलं आहे? 2,04,000. मग आता सांगा, फर्निचर खरेदी केलं हा खर्च आहे का ही ॲसेट आहे? तर ऑब्वियसली इट इज अवर ॲसेट. फर्निचर परचेस्ड ही आपली ॲसेट आहे, हा काय खर्च नाही. आणि हा यांनी खर्च म्हणून दाखवला आहे, इथं पेमेंट केलेलं आहे, हा मुळात खर्च नाही, ही ॲसेट आहे. आणि आपल्याला ॲसेट कोणतीही घ्यायची नसते. जसं आपण मगाशी सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स
कॅशचा आणि क्लोजिंग बॅलन्सचा नियम सांगितला की कॅशचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स, कॅश ही आपली असेट आहे, तसंच फर्निचरसुद्धा असेट आहे आणि आपल्याला असेट विचारात घ्यायच्या नसतात, कारण की एखाद्या प्रोफेशनचं जेव्हा आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो तेव्हा फक्त प्रोफेशनचे इन्कम्स आणि प्रोफेशनचे खर्च एवढेच विचारामध्ये घ्यायचे असतात. प्रोफेशनच्या असेट्सचा विचार करायचा नाही. फर्निचर खरेदी केलं, कॅश बॅलन्स ह्या सर्व असेट्स आहेत आणि त्याचा विचार करायचा नाही. त्यामुळे फर्निचर खरेदी केलं हे विचारात घ्यायचं नाही, कारण ती आपली असेट आहे. आपल्याला फक्त प्रोफेशनचे इन्कम्स आणि प्रोफेशनचे एक्सपेन्सेस एवढेच फक्त विचारात घ्यावे लागतात. ओके, मग सर्व पॉईंट झाले का बघा. आपण जे रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं त्याचे पेमेंट साईडसुद्धा सर्व वाचून झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी काय टोटल दिली आहे 11,82,000, 11,82,000 हे टोटल झाली. आणि शेवटी सांगितले कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आपण सुरुवातीला रिसिट साईड वाचून त्यातून इन्कम कोणते त्याची बेरीज केली. प्रोफेशनचे इन्कम फक्त हे दोनच होते. तसंच प्रोफेशनचे एक्सपेन्सेस आपण वाचत असतानाच जे प्रोफेशनचे वेगवेगळे पेमेंट्स होते, एक एक पेमेंट वाचताना त्यापैकी प्रोफेशनचं पेमेंट कोणतं ते प्रोफेशनचं आपण पेमेंटसुद्धा वाचलेलं आहे. टिकमार्क करून ती पेमेंट सर्व आपण इथं मेन्शन केलेलं आहे. ओके, जे काय एकूण बघा पेमेंट किती होते, जवळपास एक 10 ते 12 आपल्याला पेमेंट दिलेले होते. त्यापैकी फक्त प्रोफेशनशी रिलेटेड हे फक्त 4 पेमेंट्स आलेले आहेत. मेडिसिन्स खरेदी केल्या, कंपाऊंडरचा पगार पेड केला, नर्सला पगार पेड केला आणि मेडिकल काउन्सिल फी. ओनली दीज 4 आर द प्रोफेशनल एक्सपेन्सेस. प्रोफेशनशी रिलेटेड खर्च एवढेच आहेत. मग खर्च जे आहेत त्याची बेरीज करायची. बेरीज केली ती आली 4,16,000. त्याला वरती एक रेष खाली 2 रेषा आणि त्याला नाव दिलं टोटल बी. त्याला बी म्हटलं कारण आपण हेडिंग दिले बी प्रोफेशनल एक्सपेन्सेस. हे जे काय हा जो कोण व्यक्ती आहे डॉक्टर शामराव पाटील, त्यांनी त्यांचा क्लिनिक वर्षभर चालवण्याचा त्यांचा खर्च आहे 4,16,000. हा खर्च आहे. आपलं इन्कम किती आलेलं, इन्कम आलेलं 6,60,000. मग इन्कममधून 6,60,000मधून हा खर्च वजा करा. 6,60,000मधून हे 4,16,000 गेले, वजाबाकी राहिली 2,44,000. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम प्रोफेशन. हे कसं कॅल्क्युलेट केलं तर ए मायनस बी. एची बेरीज इन्कमची बेरीज होती 660, त्यातनं एक्सपेन्सेसची बेरीज 416 वजा केली, वजा बाकी राहिली किती तर 2,44,000. दिस इज द इन्कम ऑफ धिस पर्टिक्युलर पर्सन डॉक्टर शामराव पाटील. डॉक्टर शामराव पाटील जे डॉक्टर आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, त्यांचं वर्षभराचे जे इन्कम आहे, प्रोफेशनचं इन्कम 6,60,000 आणि प्रोफेशनचा खर्च 4,16,000 असं त्यांचं नेट इन्कम आहे. किती तर 2,44,000. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ द प्रोफेशनल. हे जे कोण प्रोफेशनल होते, डॉक्टर होते, त्यांचं इन्कम अशा पद्धतीनं आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. Okay, you should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see one another example on the computation of income from profession. Okay, so that's it with this particular lecture. Thank you very much.